बेभान प्रेम आहे. अगं माया, बहुतेक केक जरा जास्तच लावला नाही? तुझी हिम्मत कशी झाली मायाला हात लावायची? हे बघ ललवानी, तू स्वतःच्या हिमतीला आवर घाल आधी. देव ना करो माझं डोकं फिरलं ना तर हात तोडून टाकेन. मला हात तेव्हाच लावायचा जेव्हा हात नको असेल. हॅपी बर्थडे टू केक न भरता कसा जाऊ शकतो? हॅपी बर्थडे डिअर माया. आणि मम्मा मध्ये काय बोलणं चाललं होतं? कम ऑन, चला पार्टी संपली, निघा आपल्या घरी. चला पार्टी संपली, चला निघा. बघ या सगळ्याचा हिशोब मी स्वतः करेन. असं वाटतं का? आता इतकी हिम्मत वाढली तुझी? या अश्विनला जेलमध्ये टाकणार तू? मम्माला सोडा ना, सोडा मम्मा. तोंड बंद कर. अरे पुढे चला. अहो साहेब, ती मुलगी मुलीच्या मागे जाणं सोड. तुमच्यासारखी मुलं आधी मुलींच्या मागे लागतात. हो साहेब. आणि मग प्रेमात हार्ट ब्रेक झाला ना, आणि मग इथंच येतात गाडी खाली मारायला. हो नाही हो साहेब, मला जाऊ द्या ना. सगळ्यानंतर आम्हाला किती त्रास होतो तुला माहिती आहे? तसं नाहीये साहेब, ऐका ना. चल चल साहेब, चल बाजूला मला जाऊ द्या. काय मी तुला सोडू आता? सॉरी सॉरी माय फूट. मला तुझं सॉरी नकोय. माया तर माझी मुलगी आहे. अगं वेडी झालीस तू आणि मलाही वेड करशील. आता माया बेबीला केक भरवूया. आता पटकन पप्पांना सांग की माया बेबी आणि मम्मा मध्ये काय गप्पा चाललेल्या. माया, हॅपी बर्थडे टू यू. पकडलं मी.
माया, माया, माया. ए अरे काय मरायला चाललाय काय? अहो भाऊ, इथे एक मुलगी होती आता. कोणती मुलगी? ती माया. ही समुद्रात तोंड धुवायला आली होती. माझा विश्वास बसत नाहीये. ओ झालं असून की म्हणजे बघ ना, भर समुद्रात जाऊन कोण तोंड धुतं सांग ना. दादा, तोंड तर आता तुला धुवावं लागणार आहे. माझी स्वप्न सुंदरी तुला चांगला धडा शिकवणार आहे. केक, तेही बॉसच्या चेहऱ्यावर. अरे मग काय? मग काय म्हणजे काय? कॉलेज मधली आहे, जुनी ओळख आहे. हा, ओके गाईज, चला मी निघतो आता. एक्सक्यूज मी. उद्या सकाळी भेटूया. आता मला खूप महत्वाचं काम आहे. अहो ऐका ना. बोला. स्वारी कुठे निघाली? ऐक दादा, हे बघ, तुला तर तुझी स्वप्न सुंदरी भेटली. आता मला सुद्धा जाऊ दे ना माझ्या स्वप्नातल्या परीकडे. बाय. अरे घरी ये, तुझ्या परीची पिसं काढतो मी. अगं ये साची, मी मोठी चूक केली ना. काय करावं आता? आता काय, नवी नोकरी, नवी स्वप्न, सगळं काही न्यू 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 न्यू. सगळ्या पोरी तुझ्यासारख्या का नसतात ग? म्हणजे जेव्हा तू बरोबर असतेस ना, तर मला कसली काळजी नसते. पण जेव्हा मी माझ्यासमोर असतो ना, असं वाटतं की डोक्यावर बॉम्ब ठेवलाय माझ्या, जो कधीही फुटू शकतो. जेव्हा ती मला दिसते ना, असं वाटतं की गळ्यावर कोणीतरी चाकू ठेवलाय माझ्या. आणि जेव्हा तू माझ्यासोबत असतेस, तर जग किती सुंदर दिसतं. आय मीन, तुझा सहवास आहे ना, तो शांत करतो मनाला. तू बरोबर असतेस तेव्हा असं वाटतं की मी घरात आहे, कसलीही काळजी नाही. सगळ्याचं उत्तर म्हणजे साची. आता हेही कोडं सोडव ना. आता हे कोडं तर तुलाच सोडवावं लागेल ना. ज्याचा सहवास तुला शांत करत नसेल, त्याच्या वाटेला जातोच का तू? म्हणजे म्हणजे असं की चाकूवर गळा ठेवायचा आहे कशाला? हे बघ, ती तुझी बॉस आहे, तिला बॉस सारखंच वागव ना तू. उद्या माफी मागायची, पण ऐक, शब्द असे वापरायचे जे तुला आतून सुचतील. इथून माफी मागायची. तुझं ते हिरो सारखं सॉरी नकोय, कळलं? ओके. साची, अगं आई बोलवते तुझी. हो आले. चल उठ उठ उठ. अगं तू घरी जातेसच कशाला? इथेच थांब ना. लवकरच. काय म्हणजे? म्हणजे तू लवकर जाऊन सॉरी बोलून ये. मी तुला सकाळी उठवायला येईनच ना. ओके? वेळेत. हा. गुड नाईट. गुड नाईट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday Maya baby. तुझ्या लेकीचा बर्थडे कालच संपलाय. कुत्र्याचा पट्टा तुझ्या करता अडकवतो आणि याचे एक टोक आहे ना, दे तुझ्या लाडक्या मायाच्या हातात. रात्रीपासून त्याच आनंदात दारूत बुडालायस. डोळे वटारून माझ्याकडे काय बघतोस? हा जो तुझा रुबाब आहे ना, फक्त माझ्या समोर चालतो, समजला? माझं तर नशीबच फुटलंय की तू पदरात पडलायस. किती गोड आहे आपली जोडी. म्हणून तर तुझ्यावर इतकं प्रेम करतो माहितीये. तू आणि मी एकच तर आहोत. चीअर्स. मी तुझ्यासारखी
तुझ्याकडे पैसा नाही. माझे ग्रह फिरले होते म्हणून तुझ्यावर दया दाखवली आणि इथे आले. ज्या दिवशी माझा पारा चढेल ना त्यानंतर एकटा भीक मागत बसशील. त्या दिवशी भीक मागायला मी तुझ्याकडेच येईन डार्लिंग. बस हेच येतं तुला, भीक मागणं. त्या बायकोकडून नाहीतर मी. वाडगं देऊ? बाहेर बसून भीक माग. मला कोणाकडे काहीच मागण्याची गरज नाही. हो का? मग देतोयस 3 लाख? नाही 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 नाही, ते तर पहिल्या बायकोकडे असतील ना. आता तुला तिच्याकडे मागावे लागतील, नाहीतर मुली समोर हात पसरावे लागतील. जसा कुत्र्याच्या गळ्यात चामड्याचा पट्टा बांधून ठेवतात ना, तसा तुझ्या लाडक्या जान्हवीने तुझ्या गळ्यात पैशांचा पट्टा घातलाय. आणि काल तर हद्दच झाली. तुझ्या त्या लाडक्या लेकीने तुझ्या अंगावर कुत्रा सोडला. वाचवा. कुत्र्याचा एक गुण माहितीये तुला? तो त्याच्या मालकावर कधी उलटत नाही. आणि ज्याच्यावर राग आहे त्याला. कुत्र्याचा पट्टा कोणाच्या गळ्यात पडतो आणि कोण तो पट्टा खेचतो हे लवकरच कळेल तुला. अर्जुन, अर्जुन, या बावळटला ना कितीही सांगून झालं, त्याच्यात काही फरक पडत नाही. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. सकाळच्या पारी बोला रामकृष्ण हरी, बोला पांडुरंग माऊली, बोला पांडुरंग माऊली. रामकृष्ण हरी. अर्जुन सर, हो अर्जुन सर. अर्जुन सर. साचे. मॅडम आले. कुठे कुठे वाट लागली? उशीर झाला. राम भाऊ, तुला उशीर झालाय. अहो अर्जुन सर, आताशी 8:30 वाजतायत. अहो तुम्हीच आज लवकर आलात. जा कडक कॉफी घेऊन ये. आणतो. वेळेत आहे. हेच भारी आहे. इथेच येऊन पडायचं. ओ हॅलो, तुमची माया मॅडम कुठे राहिली? नो आयडिया. अजून तसा काही फोन वगैरे आला नाही आणि सेलफोनही बंद आहे. ठीक आहे. हा बोल ना. कुठे आहेस तू? अगं ते रात्री प्लीज. अगं ऐक ना. काल तुला इतकं समजवलं ना अर्जुन, पण नाही. तुला कशानेच फरक पडत नाही. अरे तोंड उघडू का मी? हा बोल. मी ऑफिस मध्येच आहे. काय काय? तू खरंच ऑफिस मध्ये पोहोचलायस? वा माझ्या पठ्ठ्या, आय एम प्राऊड ऑफ यू. तू तिला सॉरी बोललास? ही माया तर अजून ऑफिस मध्ये उगवलीच नाहीये. अर्जुन देशमुख कामावर पोहोचले पण महामाया मॅडम पोहोचल्या नाहीयेत. अरे हे तर 8वं आश्चर्य म्हणायचं. चल आता फोन ठेव आणि आपलं काम कर. आज मी खूपच बिझी आहे. ओके बाय. ओ अश्विन, तुझी बायको आली. अश्विन, अश्विन, तुम्हाला फार लागलं नाही ना? अश्विन, तुम्ही ठीक आहात ना?
तेवढंच रक्त निघालं जेवढं तुझ्या मुलीला काढायचं होतं. हे बघ जान्हवी, मी साधा दिसतो पण तसा बिलकुल नाहीये. मला हे चांगलंच माहितीये की माझी ही अवस्था कोणी केली. नाही अश्विन, तुम्ही प्रत्येक वेळी मायाला दोष का देता? अच्छा, चल मग एक काम करूया. अश्विन प्लीज माझा हात सोडा. नाही, पोलिसांना तरी कळू देत ना की तू आणि तुझ्या त्या कार्टीने काय हाल केलेत माझे. हा चल. अश्विन प्लीज यात आता मायाला खेचू नका. नाही खेचणार मी. शेवटी मुलगी आहे ती माझी, माझी पोटची पोर, माझी माया बेबी. पण चुकीचा मोबदला तर भरावा लागतोच ना. प्लीज मायापासून लांब राहा. प्लीज अश्विन. कुठे निघालेस जान्हवी? हे साफ कोण करणार? मायाचा बाप. आता काय करू मी फोन करणार मायाला की तुझी आई माझ्या घरात आलेली आणि तिच्या हातून चुकून केक पडला. करू? लेट मी कॉल हर. अश्विन रिया, मायाचा काही फोन नाही. मग जरा फोन करून बघतेस? मॅमच्या घरचा नंबर नाहीये माझ्याकडे. या मायाच्या मायावी जगाचा छडा लावायलाच हवा. कुठून मिळेल तिच्या घरचा नंबर? काही उपयोग नाहीये. माया मॅमचा नंबर माझ्याकडे नाहीये. त्यात पण नाहीये. कोणत्याही डिरेक्टरीत फोन बुक कशातच नाहीये. प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट. प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट नाहीये. म्हणजे फोन कंपनीवाल्यांकडे त्यांनी दिलेला नंबर नाहीये. शट मूर्ख माणसं. आज पहिल्यांदाच असं झालंय की माया मॅडम ऑफिसात आल्या नाहीत आणि हे सगळं झालं कारण तू केक त्यांच्या तोंडाला लावलास. आता असं कर, माया मॅडमचा नंबर सोड आणि स्वतःसाठी नवी नोकरी बघ. चल. अरे नंबर तर काढ. शोधल्यावर देव सुद्धा सापडतो. तर हा तर मायाच्या घरचा नंबर आहे. माया, माया दरवाजा उघड बाळा. हॅलो, महाजनी रेसिडेन्स. माया मॅडम आहेत का? तू कालपासून काहीही खाल्लं नाहीयेस माया. प्लीज दरवाजा उघड बाळा. तू कालपासून कोंडून घेतलंयस माया. माझं ऐकून घे माया. मॅम, बाळा थोडं खा ना. मला भीती वाटतेय माया. प्लीज.
या मायाने स्वतःला कोंडून कशासाठी घेतलं असेल?